हॅलो डिअर स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे सायन्स ट्युटोरियल विथ वाक सर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण थॉमसन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम आणि रुदरफोर्डचं स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण डाल्टनची ॲटॉमिक थिअरी पाहिली, ज्यामध्ये डाल्टननं आपल्याला काय सांगितलं की फक्त हार्ड सॉलिड स्पिअर हा एक ॲटमचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चर त्यानं सॉलिड बॉल सोबत किंवा सॉलिड स्पिअर सोबत केलं, ज्याच्या इंटरनल कुठलं स्ट्रक्चर नाही असं त्यांना सांगितलं. परंतु थॉमसननं आपल्याला काय सांगितलं की ॲटमच्या इंटरनल स्ट्रक्चर असतं. लक्षात घ्या, डाल्टनच्या नंतरचा मॉडेल थॉमसन का आपण शिकतोय किंवा का थॉमसननं सांगितलं, कारण डाल्टननं जे सांगितलं ते बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ड्रॉबॅक होत्या आणि मग त्यानं काय सांगितलं इंटरनल स्ट्रक्चर नाही. पण थॉमसननं काय सांगितलं ॲटमच्या इंटरनल स्ट्रक्चर आहे. काय आहे? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे. तुम्हाला डायग्राम दिसत असेल तर पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स ॲटमच्या इनसाइड असतात हे त्यानं सांगितलं. कसं सांगितलं तर थॉमसनच्या ॲटॉमिक मॉडेलला आपण काय म्हणतो, प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. तर आपण थॉमसनच्या ॲटॉमिक मॉडेलला प्लम पुडिंग मॉडेल का म्हणतो, कारण थॉमसननं काय केलं, वेस्टर्न कंट्रीमध्ये जी केक आहे आणि केकवर जे एम्बेडेड केलेले ड्रायफ्रुट्स आहेत त्याला काय म्हणलं जातं, प्लम पुडिंग. प्लम म्हणजे केक, पुडिंग म्हणजे त्यावर डेकोरेट केलेले किंवा एम्बेडेड केलेले ड्रायफ्रुट्स, बरोबर. तर त्या केक सोबत त्यानं काय केलं, थॉमसननं ॲटमच्या स्ट्रक्चरला कम्पेअर केलं. ओके, सो आपण म्हणतो थॉमसन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. गॉट इट? सो इन द इयर 1904 जे थॉमसन पुट फोर्थ द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. तर प्लम पुडिंग ऑफ मॉडेल ऑफ ॲटम म्हणजे ॲटमचं जे काही प्लम पुडिंग मॉडेल आहे ॲटॉमिक स्ट्रक्चरला केक सोबत कम्पेअर केलेलं आहे. तर हे कधी सांगितलं तर 1904 इन द इयर 1904. कोण सांगितलं? जे थॉमसन, बरोबर. प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम येतं लक्षात. सो आता या प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम मध्ये काय सांगितलं बघा. अकॉर्डिंग टू दिस मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ॲटम अँड द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आर एम्बेडेड इन इट. तर बघा, आपण म्हणल्याप्रमाणे थॉमसननं ॲटॉमिक स्ट्रक्चरला कम्पेअर केलं प्लम पुडिंग मॉडेल सोबत. मग आता हा काय आहे, प्लम आहे म्हणजे केक आहे. तर केक म्हणजे काय, पूर्ण ॲटमचं स्ट्रक्चर सर्क्युलर आहे, थोडक्यात स्पिअर शेप मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जे एम्बेडेड केलेले ड्रायफ्रुट्स आहेत म्हणजे काय हे. तर हे काय आहे, थोडक्यात इलेक्ट्रॉन्स आहेत. तर हे निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स आहेत. जे डिस्ट्रीब्युटेड केलेले पॉझिटिव्ह चार्ज आहेत तो केकचा एक भाग आहे आणि जे एम्बेडेड केलेले ड्रायफ्रुट्स आहेत, एम्बेडेड केलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते काय, निगेटिव्हली चार्ज. बघा, द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आर एम्बेडेड इन इट. तर या केक मध्ये एम्बेडेड काय केलेलं आहे आपण, तर ड्रायफ्रुट्स केलेले आहेत. सो त्याला काय म्हणण्यात आलं, ते निगेटिव्हली चार्ज काय आहेत, इलेक्ट्रॉन आहेत. आणि त्या ड्रायफ्रुटच्या अराउंड पूर्ण केक मध्ये सगळीकडे डिस्ट्रीब्युटेड काय आहे, दिसते तुम्हाला डायग्राम मध्ये, पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर तो डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि एम्बेडेड केलेले जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत ते कशासोबत कम्पेअर केलं तर ड्रायफ्रुट सोबत. आणि बाकीचा जो केकचा उर्वरित भाग आहे तो काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज, जो की सगळीकडे ऑल ओव्हर द ॲटम डिस्ट्रीब्युटेड आहे. मग हा डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज आणि एम्बेडेड केलेले निगेटिव्ह चार्ज हे काय आहेत, बॅलन्स आहेत. सो ॲटम हा काय, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. बघा, द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय द निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सवर जो निगेटिव्ह चार्ज आहे किंवा इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज कोणते आहेत, तर या केक मध्ये आपण एम्बेडेड केलेले काय आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत. ते एम्बेडेड केलेले ड्रायफ्रुट्स आणि केक मध्ये सगळीकडे डिस्ट्रीब्युट असलेला पॉझिटिव्ह चार्ज हा काय आहे, बॅलन्स आहे. आणि म्हणूनच आपण काय म्हणतो, देअरफॉर ॲटम बिकम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. येते लक्षात. खूप सोपा असा थॉमसनचा ॲटॉमिक मॉडेल आहे किंवा प्लम पुडिंग मॉडेल आहे, ज्यामध्ये आपण काय पाहिलं की ह्याचं ॲटमचं जे स्ट्रक्चर आहे ते कशासोबत कम्पेअर केलेलं आहे, प्लम सोबत. आणि त्यामध्ये जे डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि एम्बेडेड केलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत. एम्बेडेड केलेले इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, त्यामध्ये एम्बेडेड केलेले ड्रायफ्रुट्स म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहेत इलेक्ट्रॉन्स. आणि ऑल ओव्हर द केक किंवा ॲटम मध्ये जे डिस्ट्रीब्युटेड आहे ते काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर. तर अशा प्रकारे कम्पेअर केलं आणि सांगितलं. लास्टली काय सांगितलं ते महत्वाचं की हे जे काही निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत आणि डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज आहेत हे काय असतात, बॅलन्स असतात. बघा, जेवढे निगेटिव्ह चार्ज आहेत तेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतात. बघा, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8. तर सध्या आपण डायग्राम दाखवल्याप्रमाणे 8 निगेटिव्ह चार्ज दाखवलेत आणि 8 पॉझिटिव्ह चार्ज. जेवढेही असतील निगेटिव्ह चार्ज तेवढेच पॉझिटिव्ह चार्ज असतात. म्हणजे ते चार्जेस काय आहेत, बॅलन्स आहेत. आणि म्हणून आपण काय म्हणतो, कोणताही ॲटम हा काय असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्याच्यावर ओव्हरऑल कुठला चार्ज
नसतो. म्हणजे प्रत्येक एलिमेंटच्या ऍटम मध्ये जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतात तेवढेच निगेटिव्ह चार्ज असतात. हे सगळ्यात महत्वाचं इन्फॉर्मेशन ऍटम बद्दल कोण सांगितलं? थॉमसननं. थॉमसनचं काय काय सांगता येईल आपल्या थोडक्यात? थॉमसननं काय सांगितलं की इनसाइड द ऍटमच्या इनसाइड स्ट्रक्चर आहे, इंटरनल स्ट्रक्चर आहे हे सांगितलं. काय काय सांगितलं? तर त्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असणारे पार्टिकल्स आहेत. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्सला त्यानं नाव दिलं इलेक्ट्रॉन्स, आणि त्याचबरोबर पॉझिटिव्हली चार्जला काय नाव दिलं नाही, परंतु पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा असतो असं सांगितलं. म्हणजे महत्वाचं त्यानं सांगितलं, सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं की ऍटम मध्ये जे काही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते बॅलन्स आहेत. म्हणजे ओव्हरऑल ऍटम हा काय असतो? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे त्याच्यावर ओव्हरऑल कुठला चार्ज होत नाही, राहत नाही. तो काय होतो? चार्ज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कॅन्सल होतो, बॅलन्स होतो. येतं लक्षात? सो हे होतं थॉमसनचं प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ऍटम. बरोबर. तर आता पुढे पाहूया आपण रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ऍटम. तर रुदरफोर्डचं जे न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ऍटम आहे, तर याला न्यूक्लिअर मॉडेल का म्हणलेलं आहे? कारण आपल्याला या मॉडेलच्या मदतीनं कशाची डिस्कव्हरी झाली? न्यूक्लियसची. असं ऍटमचं स्ट्रक्चर रुदरफोर्डनं आपल्याला सांगितलं, असं ऍटॉमिक मॉडेल सांगितलं ज्याच्यामध्ये काय मिळालं आपल्याला? न्यूक्लियस मिळाला. बरोबर. तर तो न्यूक्लियस कसा फाइंड आउट झाला, कशी डिस्कव्हरी झाली? तर त्या डिस्कव्हरीच्या पूर्वी काय केलं त्यानं? न्यूक्लियस डिस्कव्हर केला. पण ते कधी कळलं त्याला? तर एक त्यानं एक्सपेरिमेंट कंडक्ट केला. त्या एक्सपेरिमेंटला नाव काय देण्यात आलं? स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. तर बघा, इन द इयर 1911 साली अर्नेस्ट रुदरफोर्ड कंडक्ट स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट अँड पुट फोर्थ द न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ऍटम. तर न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ऍटम म्हणजे न्यूक्लियस असलेलं ऍटमचं मॉडेल हे आपल्याला त्यानं सांगितलं. कधी सांगितलं? अगोदर त्यानं काय केलं? हा डायग्राम दिसते तुम्हाला. तर स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट कंडक्ट केला इन द इयर 1911. कोण केलं? रुदरफोर्डनं, अर्नेस्ट रुदरफोर्ड. मग काय केलं बघा, तर सिम्पली तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता. अल्फा पार्टिकल इमिटर आहे, त्याच्या मार्फत रेडिओ एलिमेंट्स पासून अल्फा पार्टिकल्स आपल्याला मिळतात. तर ते अल्फा पार्टिकल आपण इमिट केले किंवा बंबार्ड केले. हा आहे बघा थिन गोल्ड फॉइल. थिन गोल्ड फॉइलवर काय केलं? अल्फा पार्टिकल्सचा मारा केला. आणि मग अल्फा पार्टिकल्स ज्या वेळेला आपण थिन गोल्ड फॉइलवर काय करू? बंबार्ड करू, त्यावेळेला काय होतंय बघा, बघू शकता तुम्ही डायग्राम मध्ये. मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स काय होत आहेत? सरळ पुढे निघून जात आहेत, स्ट्रेट थ्रू द गोल्ड फॉइल. आणि मग त्याच्यातले काही नंबर ऑफ जे अल्फा पार्टिकल्स आहेत ते काय होत आहेत? स्मॉल अँगल मध्ये डिफ्लेक्ट होत आहेत, तिथून थोडेसे असे स्मॉल अँगल करत आहेत, दूर जात आहेत. आणि मग काही जे अल्फा पार्टिकल्स आहेत, स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स लार्ज नंबर मध्ये काय होत आहेत? डिफ्लेक्ट होत आहेत. आणि 20,000च्या पाठीमागे एक अल्फा पार्टिकल, आउट ऑफ 20,000 वन अल्फा पार्टिकल्स काय होतोय? ओरिजिनल पाथ मध्ये बाउन्स बॅक. म्हणजे ज्या पाथनं अल्फा पार्टिकल आपण इमिट केलेला आहे गोल्ड फॉइलवर, तिथं तो आदळून त्याच डायरेक्शनने काय होतोय? वापस येतोय. तर अशा प्रकारे थोडक्यात काय सांगितलंय? रुदरफोर्डनं आपल्याला स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. बघा, रुदरफोर्ड टूक अ व्हेरी थिन गोल्ड फॉइल अँड बंबार्डेड विथ पॉझिटिव्हली चार्जड अल्फा पार्टिकल्स इमिटेड बाय अ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. आता बघा, अल्फा पार्टिकल इथे एक लीड ब्लॉक आहे, यामध्ये आपण अल्फा पार्टिकल्स घेतोय. तर अल्फा पार्टिकल्स आपल्याला मिळतात कुठून? तर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट, जसे की रेडियम आहे, युरेनियम आहे, थोरियम आहे, अशा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स पासून आपल्याला अल्फा पार्टिकल्स आपण मिळवतो. आणि ते मिळाल्यानंतर ते अल्फा पार्टिकल्स जे आहे ते काय आहेत लक्षात घ्या? पॉझिटिव्हली चार्जड आहेत. ते त्या अल्फा पार्टिकल कुठला चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि मग ते पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स ज्या वेळेला आपण काय करू? थिन गोल्ड फॉइल घेतलेली आपण त्याच्यावर बंबार्ड करू, आदळू, मारा करू, त्यावेळेला काय होतं की मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेंट स्ट्रेट थ्रू द फॉइल. तर मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स बघा सरळ ते पुढे स्ट्रेट निघून जातात गोल्ड फॉइलच्या आरपार. त्या थिन गोल्ड फॉइल घेतली आपण, म्हणजे पातळ सोन्याचा पत्रा घेतला आपण गोल्डचा, त्याच्यामधून मारा केल्यानंतर अल्फा पार्टिकल्सचा मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स काय होत आहेत बघा? स्ट्रेट निघून जात आहेत. आणि मग स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स डिफ्लेक्ट इन स्मॉल अँगल. तर बघा, हे अशा प्रकारे इथून असे डिफ्लेक्ट होते स्मॉल अँगल मध्ये. आणि स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स डिफ्लेक्ट इन लार्ज अँगल. तर काही नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स काय होतात? स्मॉल नंबर ऑफ म्हणजे थोडेफार एक दोन ते काय होतात? अशा प्रकारे लार्ज डिफ्लेक्शन होते त्याचं. लार्ज अँगल मध्ये ते काय होत आहेत? डिफ्लेक्ट होत आहेत. लास्टली काय कन्क्लुजन मिळालं की वन अल्फा पार्टिकल आउट ऑफ 20,000 बाउन्स बॅक इन द डायरेक्शन अपोजिट टू ओरिजिनल पाथ. ओरिजिनल पाथ जो आहे, आता बघा अल्फा पार्टिकल्सचा मारा आपण असं करतोय, याचं डायरेक्शन कसं असं आहे? तर त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तिथून आदळून ते काय होत आहेत? रिटर्न येत आहेत, वापस येत आहेत. बरोबर. हे बघा, हे अल्फा पार्टिकल असं टाकलेलं आहे, तर इथं आदळल्यानंतर बरोबर इथून काय होत आहे? वापस येत आहे.
म्हणजे असं का झालं? कारण आपण काय म्हणलं सुरुवातीला की न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम आहे. तर इथं न्यूक्लियसचा डिस्कव्हरी झाली. म्हणजे रुदरफोर्डला असं त्या ठिकाणी लक्षात आलं की सेंटरला गोल्ड फॉइलच्या, आता गोल्ड फॉइल म्हणजे काय आहे तर एक मॅटर आहे, त्याच्यामध्ये बरेच ॲटम्स आहेत ज्याच्यापासून तो मॅटर बनलेला आहे. तर त्या ठिकाणी बरोबर सेंटरला ज्या वेळेला इथं अल्फा पार्टिकल्स काय होत आहेत, हिट करत आहेत, बंबार्ड करत आहेत, त्यावेळेला तिथं काहीतरी पॉझिटिव्हली चार्ज असा काय आहे पार्टिकल आहे जो की काय करतोय, त्याला रिपेल करतोय, म्हणजे त्याला पलीकडे जाण्यापासून अडथळा करतोय, ऑब्स्टॅकल करतोय. आणि मग तो पॉझिटिव्हली चार्ज जो पार्टिकल आहे जो की बरोबर त्याच्या सेंटरला आहे, तिथं आदळल्यावरच काय होतंय, अल्फा पार्टिकल्स वापस येतो. याचा अर्थ काय की तो काय आहे, न्यूक्लियस आहे की नाही. आणि न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज तो न्यूक्लियस आहे. आणि आपण जो मारा करतो अल्फा पार्टिकल्सचा तो काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो पॉझिटिव्ह काय होतं, रिपल्शन होतं. आणि म्हणून 20,000 अल्फा पार्टिकल्सचा मारा केल्यानंतर त्याच्या पाठीमागे एक अल्फा पार्टिकल काय होतोय, त्या अल्फा पार्टिकल्सच्या जे काही डायरेक्शन त्याच्या अपोजिट डायरेक्शन, बघा हे असं डायरेक्शन, त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तो काय होतोय, त्याच पाथने वापस येतोय, बाउन्स बॅक होतोय. तर अशा प्रकारे हा थोडक्यात काय आहे, रुदरफोर्डचा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट आहे. ज्या स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट वरून रुदरफोर्डला काय कळालं, न्यूक्लियसची डिस्कव्हरी झाली. आणि म्हणून आपण काय म्हणतो, रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. म्हणजे रुदरफोर्डचं जे काही ॲटॉमिक मॉडेल आहे ते न्यूक्लिअर आहे. न्यूक्लिअर म्हणजे काय, न्यूक्लियस असलेलं ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. म्हणजे न्यूक्लियसचा त्या ठिकाणी काय झाला, शोध लागला. तर ते कधी लागला शोध, तर एक्सपेरिमेंट कंडक्ट केला. कोणता, स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. तर बघा इथं स्लिट आहे, या स्लिट मधून हा अल्फा पार्टिकल्स आपण काय करतो, बंबार्ड करतो. थिन गोल्ड फॉइल आहे, बघून घ्या. याच्या अराउंड आपण फ्लोरोसेंट स्क्रीन यूज केली आहे. फ्लोरोसेंट स्क्रीनचं काय काम आहे, ज्या वेळेला अल्फा पार्टिकल्स त्या स्क्रीनवर काय होतात, आदळतात, त्यावेळेला ती स्क्रीन काय होते, लाईट अप होते, शाईन करते, म्हणजेच काय होते, चमकते. आणि चमकलं की मग लक्षात येतं आपल्याला की तो काय आहे, अल्फा पार्टिकल आदळतो तिथं. मग त्यावेळेला तो अल्फा पार्टिकलचं डायरेक्शन आपल्याला ते कळतं. त्याच्यासाठी आपण फ्लोरोसेंट स्क्रीन वापरलेली आहे. येते लक्षात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण थॉम्सनचं प्लम पुडिंग मॉडेल पाहिलं ॲटमचं, आणि त्याचबरोबर रुदरफोर्डचं स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट पाहिलं. आणि ह्याचा जो काही न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम आहे तो आपण, ह्याचा जो हाफ आहे ना, ह्याच्यावरून कन्क्लुजन फायनली काय काय कन्क्लुजन निघालं, न्यूक्लियस है ना, इलेक्ट्रॉन्स जे काही आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत, बरोबर. तर आजच्या लेक्चरमध्ये काय आपल्याला थोडंसं रिवाइज करूया आणि मग आजच्या लेक्चरसाठी आपण इथं थांबतोय. तर थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलला प्लम पुडिंग मॉडेल काय म्हणतो आपण, कारण थॉम्सनने काय केलं की ॲटॉमिक स्ट्रक्चरला किंवा ॲटमच्या स्ट्रक्चरला केक सोबत कम्पेअर केलं. आणि मग हा केक आहे, केकला म्हणलं हे ॲटमचं स्ट्रक्चर आहे स्पेरिकल, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स जे एम्बेडेड केलेले आहेत त्याला म्हणलं निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स, आणि पॉझिटिव्ह चार्ज पूर्ण केक मध्ये ऑल ओव्हर द केक सगळीकडे काय डिस्ट्रीब्युटेड आहे. मग डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज आणि एम्बेडेड केलेले ड्रायफ्रुट्स म्हणजेच निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स, हे काय आहेत, बॅलन्स आहेत. म्हणजे जेवढे एम्बेडेड केलेले ड्रायफ्रुट्स आहेत तेवढंच केक मध्ये पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्हली चार्ज डिस्ट्रीब्युटेड हे काय आहेत, बॅलन्स आहेत. आणि म्हणून ॲटम हा काय असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. हे झालं थॉम्सनचं प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. आणि मग रुदरफोर्डचे न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम मध्ये काय पाहिलं आपण, पहिल्यांदा रुदरफोर्डने काय केलं, 1911 या इयरमध्ये, या वर्षी अर्नेस्ट रुदरफोर्डने एक एक्सपेरिमेंट कंडक्ट केला. त्या एक्सपेरिमेंटला काय म्हणतो आपण, स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. तर स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट बघतो आणि त्यामध्ये त्याच्यावरून कन्क्लुजन निघाला आणि मग ते न्यूक्लियस डिस्कव्हर झाला. म्हणून आपण काय म्हणतो, रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलला न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. मग काय केलं त्यानं, सरळ सरळ एक लीड ब्लॉक मध्ये अल्फा पार्टिकल घेतला जो की रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स पासून आपल्याला ऑब्टेन होतो, मिळतो. आणि मग त्याचा मारा केला जो की पॉझिटिव्हली चार्ज आहे अल्फा पार्टिकल. तो मारा केला कशावर, थिन गोल्ड फॉइलवर, पातळ सोन्याचा पत्रा घेतला आपण खूप, त्याच्यावर ज्या वेळेला मारा केला आणि मग मारा केल्यानंतर काय होत आहे, मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स स्ट्रेट जात आहेत त्या गोल्ड फॉइलच्या आरपार, पलीकडे निघून जात आहेत, त्यांना ऑब्स्टॅकल नाहीये. परंतु काय होतंय की काही अल्फा पार्टिकल्स, सम ऑफ द अल्फा पार्टिकल्स स्मॉल नंबर मध्ये काय होत आहेत, थोडेसे स्मॉल अँगल मध्ये डिफ्लेक्ट होत आहेत. काही अल्फा पार्टिकल्स लार्ज अँगल मध्ये डिफ्लेक्ट होत आहेत. तर 20,000 अल्फा पार्टिकल्सच्या पाठीमागे एक अल्फा पार्टिकल मात्र काय होतोय, तिथे ज्या पाथने आपण टाकले त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आदळून बाउन्स बॅक वापस काय होतोय, ओरिजिनल पाथकडे, बरं अपोजिट डायरेक्शन मध्ये काय होतोय, रिटर्न येतोय. आणि मग ते रिटर्न येतोय कशावरून, तर अल्फा पार्टिकल जो आपण इमिट केलेला आहे, बंबार्ड केलेला आहे, तो आहे पॉझिटिव्हली चार्ज. आणि जिथून तो वापस येतो अजून, याचा अर्थ तिथं काय आहे, सेंटरला
पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे. आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काय होत असतं, रिपल्शन. सो तो पलीकडे आरपार न जाता तो एक 20,000 अल्फा पार्टिकल्सच्या पाठीमागे एक अल्फा पार्टिकल काय होतो तिथं आढळतो, तिथं ऑब्स्टॅकल बनतोय. न्यूक्लियस आहे तिथं पॉझिटिव्ह चार्ज हे त्याला काय झालं त्याच्यावरून सिद्ध झालं आणि मग तो वापस येतोय. अशा प्रकारे न्यूक्लियसची डिस्कव्हरी झाली. आणि मग ह्याच्याबद्दल काय काय कन्क्लुजन आहे न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम है ना, एक 4-5 पॉइंट्स आहेत, एक डायग्राम आहे, ते आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. ओके. सो आजच्या लेक्चर मध्ये जे काय आपण पाहिलं हे तुम्हाला समजलं असेल मी अशी अपेक्षा करतो. आणि मग कमेंट करत चला लेक्चर आवडलं न आवडलं, कुठं डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. बरोबर आहे. आय होप लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मग आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतो. याचा नेक्स्ट पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला पाहू. थँक्यू.